नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 24 फेब्रुवारी 2026. तर काल बऱ्याच भागामध्ये, राज्याच्या बऱ्याच भागामध्ये काल वादळी स्वरूपामध्ये पाऊस पडला, नुकसानकारक पाऊस पडला. आणि आपण हा अंदाज शेतकरी बंधूंनो सतत 20 ते 25 दिवसापासून सतत सांगत होतो की पाऊस पडणार आहे. तो मध्ये लातूर जिल्ह्यामध्ये, लातूर, नांदेड, धाराशिव, तसेच परभणी, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे. आपण सतत 20 ते दिवसापासून सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे पाऊस पडला. शेतकऱ्यांचा आपल्या काही काही भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये देखील नुकसान झालं. आमच्या भागामध्ये देखील पाऊस पडला नाही जास्त असा, पण वाऱ्यामुळे लाईट जाणं हे असं खूप वेळेस झाले. म्हणजे रात्रपासून आम्हाला सुद्धा फक्त 3 ते 4 तास लाईट होती, असं परिस्थिती झाली आणि बऱ्याच गावात झाले. तर आजचा अंदाज एकंदरीत आज कोणत्या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. मेघगर्जनेसह तर काही भागामध्ये हलका सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर आज पण वातावरण बिघडणार आहे शेतकऱ्यांनो. आणि आज पण तुम्ही सावध राहा. दुपारी 1च्या नंतर, 1-1:30च्या नंतर, दुपारी 1:30च्या नंतर केव्हाही वातावरण बदलण्याची शक्यता आहे. केव्हाही पाऊस पडू शकतो दुपारी 1:30च्या नंतर आज पण. तर आज आपण नाशिक विभागाकडून सुरुवात करू. तर नाशिक, धुळे, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक या भागामध्ये आज बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये आज पण नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव, चांदवड या भागामध्ये, तर इकडे सुरंगणा या भागामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. तसेच नंदुरबारमध्ये, नवापूर, धुळे जिल्ह्यामध्ये साक्री, शिरापूर या भागामध्ये एखाद 2 ठिकाणी पावसाची शक्यता आहे आज पण. पण हा इथे मोठे असे ढग येणार नाहीत मोठ्या क्षेत्रावर, पण छोट्या क्षेत्रावरच असतील ढग, ते पण वादळी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. तिथे सुद्धा जळगाव जिल्ह्यामध्ये देखील वादळी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील वादळी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जो पट्टा आहे, नाशिक आणि हा जो डोंगर पट्टा आहे, त्यामध्ये दक्षिण उत्तर डोंगर पट्टा, या पट्ट्यामध्ये आज पण पावसाचा अंदाज आहे. त्यामध्ये पारनेर, संगमनेर, शिर्डी, राहाता आणि अहिल्यानगर, राहुरी, पाथर्डी या भागामध्ये देखील पावसाची शक्यता. पाथर्डी या भागामध्ये थोडी पूर्वेकडच्या भागामध्ये पावसाची शक्यता कमी असणार आहे. तर पैठण या छत्रपती संभाजीनगरमध्ये, पैठण या भागामध्ये पावसाची शक्यता अत्यंत कमी असणार आहे तिथं सुद्धा. पण जामखेड, अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड, कर्जत या भागामध्ये थोडी जास्त पावसाची शक्यता आहे, म्हणजेच वादळी स्वरूपामध्ये. तर बीड जिल्ह्यामध्ये आष्टी, पाटोदा आणि या भागामध्ये जास्त स्वरूपामध्ये वादळी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई, धारूर, केज या आणि वडवणी या भागामध्ये देखील पावसाची जास्त शक्यता आहे. आणि माजलगाव जो गोदावरी किनारपट्टा आहे, या भागामध्ये मात्र पावसाचं वातावरण तसे चांगले असेल, पण पाऊस कमी असेल. गोदावरी पट्ट्यामध्ये पैठणपासून तर गोदावरी पट्टा हा गंगाखेडपर्यंत वातावरण कमी असणार आहे. यामध्ये दोन्हीकडच्या गोदावरी पट्ट्यामध्ये एकूण 25-30 किलोमीटर आणि इकडचा भाग 25-30 किलोमीटर पट्ट्यामध्ये वातावरण कमी राहील. तर इकडे आपण जर आता सोलापूर जिल्ह्यामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे. आज सोलापूर जिल्ह्याला अलर्ट आहे आज माझ्या अंदाजामध्ये. काही भाग सोलापूर जिल्ह्याचा जो दक्षिण पूर्व भाग आहे, म्हणजेच अक्कलकोट, सोलापूर शहर, मंगळवेढा, पंढरपूर या भागामध्ये आणि तसंच कर्नाटकच्या काही भागामध्ये देखील पावसाचा चांगला अंदाज आहे. मध्ये आज सुद्धा जवळपास तिथे 25 ते 30 मिलीमीटर देखील तिथं पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मंगळवेढा, उजनी या भागामध्ये, माळशिरस या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. तर पुणे जिल्ह्यामध्ये दौंड, बारामती, सासवड या भागामध्ये देखील वादळी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच सातारा जिल्ह्यामध्ये शिंगणापूर, दिंडोडी, म्हसवड या भागामध्ये देखील आज वादळी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच सांगली जिल्ह्याचा पूर्वेकडचा भाग, जत, मिरज या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एखाद 2 ठिकाणी पाऊस पडू शकतो. तर कोकण किनारपट्टी, सिंधुदुर्ग जिल्हा वगळता कोकण किनारपट्टीमध्ये म्हणजे रत्नागिरी, मुंबई, ठाणे या भागामध्ये पावसाची शक्यता नाही. आणि काल पण आपण सकाळच्या 5:30च्या अंदाजामध्ये सांगितलं की पावसाची शक्यता नाही कोकणामध्ये, आणि काल सुद्धा कोकणामध्ये पाऊस पडलेला नाही. आणि आज पण कोकणामध्ये पावसाचा अंदाज नाही. मुंबईमध्ये सुद्धा पावसाचा अंदाज नाही आज पण. तर आता छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्हा राहिलेला आपला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सायगाव, सिल्लोड, फुलंब्री या भागामध्ये एखाद 2 ठिकाणी वादळी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन, जाफराबाद, बदनापूर या भागामध्ये जास्त वादळी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. तर जालना जिल्ह्याचा जो दक्षिणेकडचा भाग आहे, अंबड, घनसावंगी या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. या भागामध्ये पण पावसाचं स्वरूप जे असेल ते कमी असणार आहे. त्यामध्ये वादळी स्वरूपामध्ये वाऱ्यामुळे नुकसान होऊ शकते, पण पाऊस कमी त्याच्यामध्ये. तर परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर, सेलू या भागामध्ये थोडी जास्त पावसाची शक्यता आहे. तसंच गंगाखेड, पूर्णा आणि पूर्णा या तालुक्यामध्ये देखील जास्त पावसाची शक्यता आहे परभणी जिल्ह्यामध्ये. तर पाथरी भागामध्ये थोडी कमी पावसाची शक्यता आहे, पण दुसऱ्याकडच्या वाऱ्यामुळे तिथे सुद्धा नुकसानकारक
थोडीफार जास्त नुकसानकारक होऊ शकतो वाऱ्यामुळे, पण पाऊस मात्र कमी राहणार आहे, नुकसान जास्त होऊ शकतो. तर हिंगोली जिल्ह्यामध्ये सेनगाव, कळमनुरी, औंढा नागनाथ या भागामध्ये थोडे जास्त पावसाची शक्यता आहे. हा भाग या पट्ट्यामध्ये जास्त थोडी पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये वाशिम आणि वर्धा हा पट्टा जो आहे, यवतमाळकडचा पुसद, धारवा या भागामध्ये थोडी जास्त पावसाची शक्यता आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये करंजा, मनोरा या भागामध्ये थोडी जास्त पावसाची शक्यता आहे. तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील देऊळगाव, राजा, मेकर, लोणार या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. तसेच आज वादळी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे तिथे पण. अकोला जिल्ह्यामध्ये देखील एखाद 2 ठिकाणी पावसाची शक्यता, अमरावती जिल्ह्यामध्ये देखील एखाद 2 ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर नांदेड जिल्ह्यामध्ये हादगाव, हिमायतनगर या तालुक्यामध्ये थोडी जास्त पावसाची शक्यता आहे. अलर्ट आहे. तर नांदेड जिल्ह्याचा जो तेलंगणा लागत तालुके आहेत त्या तालुक्यामध्ये थोडी जास्त पावसाची शक्यता आहे. म्हणजेच मेघगर्जनेसह तिथे पाऊस होऊ शकतो. तिथं बिलोली, धर्माबाद, देंगलूर, मुखेड, नायगाव या भागामध्ये, हदगाव, लातूर आणि धाराशिव या भागाला अलर्ट आहे आज माझ्याकडून. इथे थोडी जास्त पावसाची शक्यता, ऍक्टिव्हिटी होण्याची शक्यता आहे. मेघगर्जनेसह तर गारपीट सुद्धा होऊ शकते इथं एखाद 2 ठिकाणी या जिल्ह्यामध्ये. तर नागपूर विभागामध्ये सुद्धा नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता. वर्धा जिल्ह्यामध्ये देवणी, हिंगणघाट, समुद्रपूर या भागामध्ये, आर्वी ह्या भागामध्ये देखील वादळी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच गोंदिया, भंडारा, वणी या भागामध्ये देखील आज वादळी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वर्धा, चिमणूर, पोंभुर्णी आणि पारडी या तालुक्यामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे वादळी स्वरूपामध्ये. पण सर्व जे तालुके सांगत आहेत त्या तालुक्याचा सर्व भाग घेणार नाहीत, पण त्या भागामध्ये काही ठिकाणी वादळी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. तो पेंडवणी स्वरूपामध्ये असेल, काही पेंडवणीपेक्षा कमी असेल काही ठिकाणी, तर काही ठिकाणी पेंडवणीपेक्षा जास्त असेल. त्यामध्ये 25-30 मिलीमीटर देखील पाऊस पडू शकतो काही भागामध्ये. गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे. त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये शिरोचा या तालुक्यामध्ये आणि धानोरा या तालुक्यामध्ये जोरदार पावसाची देखील शक्यता आहे वादळी स्वरूपामध्ये. काही ठिकाणी तिथे पाऊस पडू शकतो. ते एकंदरच हा जो भाग आहे ह्या भागामध्ये मात्र आज अलर्ट आहे. त्यामध्ये बीड, लातूर, धाराशिव, हिंगोली, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये अलर्ट आहे वादळी स्वरूपामध्ये. तिथे जास्त पाऊस पडू शकतो आणि तुम्ही सतर्क राहा. दुपारी 1-1:30च्या नंतर तिथे 2च्या सुमारास तिथे पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि काल पण तुम्हाला मी असेच अंदाज दिलेला होता. काल तुम्ही सुद्धा पूर्णतः अंदाज पाहत जा आणि आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब देखील करा. तर हा झाला आपला अंदाज, माऊली चिकणी हवामान अंदाज. धन्यवाद.